राष्ट्रवादी काँग्रेसचा शेकापला दे धक्का। शेकापच्या असलम राऊतांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे। असलम राऊत संजय पाटलांचे विश्वासू सहकारी आहेत। अजितदादा असतील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय तटकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येत्या 20 तारखेला आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, त्याचबरोबर या माणगाव तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण नेतृत्व असलमभाई राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। 20 तारखेला मोरब्यामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असलमभाई आणि त्यांचे सर्व सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सहभागी होत आहेत आणि तो कार्यक्रम येणाऱ्या 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आम्ही मोरब्यामध्ये आयोजित केलेला आहे। भाजपाला मतदान करा असं आवाहन संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे। संदीप क्षीरसागर यांनी मतदारांना धमक्या दिल्यात। भाजपाने वॉर्ड क्रमांक 3 मध्ये पैसे वाटलेत। राष्ट्रवादीचे उमेदवार अमर नाईकवाडे यांनी हा आरोप केला आहे। माझ्या मतदारांना उमा किरण हॉलच्या तिथे ऑफिस आहे, तिथं आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन तिथं त्यांना 19 आणि 20 तारीख आहे 2 दिवशी तुम्ही इथं नाही पाहिजेत, कुटुंबासहित तुम्ही इथून गायब व्हायला पाहिजे, अशा आशयाच्या धमक्या अनेक कुटुंबांना दिल्या। आणि या सगळ्या परिस्थितीची ज्यावेळेस मला कल्पना आली, हे कालपासून चालू आहे, 2 दिवसापासून चालू आहे हे या घडामोडी सगळ्या। आणि काही लोकांना स्पष्टपणे त्यांनी हेही सांगितलं की जर मतदान करायचं असेल तर मग कमळाला मतदान करा किंवा भाजपच्या उमेदवाराला मतदान करा। अमृत सारडांना मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं, तिथं त्या लोकांना प्रेशराईज केलं, दबाव टाकला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर राऊतांच्या भेटीला सचिन अहिर सामना कार्यालयामध्ये दाखल झाले। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी आघाडीची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।